शेवटी आबांना प्रचंड राग आला. आबांनी मात्र आता इंद्राला खूप सारं सुनावलं. तर मित्रांनो, हुकुमाची राणी ही मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे घडलंय ते पाहिल्यानंतर खरोखरच तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. मित्रांनो, आबांनी खूप सारा राग जो आहे त्यांचा आज काढलेला आहे. कारण इंद्रा अचानकपणे पूजेला न बसता तिकडनं निघून गेला आहे आणि या गोष्टीचं कुठंतरी आबांना खूप वाईट वाटल्याचं आजच्या भागामध्ये पाहायला मिळत आहे. आबांनी कधी नव्हे ती चक्क त्याचे कॉलर देखील पकडले आहे आणि सर्वांसमोर चांगलंच खडे बोल सुनावला आहे. आबा बोलतात की अरे हा विठ्ठल भगवान आपल्यासाठी 24 तास उभा असतो. अवघं पंढरपूर त्याच्यासाठी पूर्णपणे चालत जातं आणि तू मात्र इकडे काय केलंस असं मात्र आबा बोलत असतात मित्रांनो. आणि त्यानंतर मात्र आबांचा हा राग राणी कुठेतरी हळूहळू शांत करताना पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, संपूर्ण आजच्या भागामध्ये काय घडलं आहे आणि असं का केलं इंद्राने हे सर्व आजच्या एपिसोडमध्ये पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही एपिसोड पूर्णपणे संपूर्ण पहा मित्रांनो, हुकुमाची राणी सिरियलच्या आजच्या भागामध्ये काय घडले चला जाणून घेऊयात. मित्रांनो, पाहायला मिळते की आता गुरुजी पूजेला तयारी करण्यासाठी सुरुवात करत असतात. तर इकडे इंद्राचा बिलकुलही पत्ता नसतो. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. त्यावेळेस मात्र आता ते विचार करत असतात की इंद्रा सर अचानक का गेले, कुठं गेले. तर राणीच्या डोक्यात देखील तोच प्रश्न सारखा सारखा येत असतो. तिला फार टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता राणी थोडंसं डोकं लावण्याचा प्रयत्न करते आणि सर्वांना काहीतरी मार्ग सुचवण्याचा ती प्रयत्न करत असते. त्याच वेळेस राणी आता थेट आबांकडे जाते आणि आबांना बोलण्याचा प्रयत्न करत असते. ती आबांना बोलते की आबा, महाडिक कुटुंबांना मान मिळाला आहे, आम्हा दोघांनाच नाही. त्यामुळे पूजा मात्र तुम्ही दोघेही करू शकता. आता इंद्रजित सर काही येणार नाही लवकर, त्यांना कसलं तरी काम आलं असेल असं मात्र राणी बोलत असते आणि आबांना फोर्स करत असते की आबा तुम्ही मात्र पूजेला बसा. आबा बोलत असतात की असं कसं राणी, तुझा मान आहे, वर्षातून एकदाच मान मिळतो, तू आणि इंद्रा आज पूजेला बसणार. त्यावेळेस आता रत्नाई आणि अजित देखील तिकडे असतात. तर इकडे पाहायला मिळतंय घरामध्ये आणखी नाटक सुरूच असतं. म्हणजेच तनिषा जी आहे ते मित्रांनो आतमध्ये सिगारेट उडत बसलेलीच असते आणि पाहायला मिळतंय की इंद्रा मात्र जोरजोरात दरवाजावरती हात वाजवत असतो. त्याला मात्र टेन्शन आलेलं असतं की आतमध्ये काय झालंय. तर राणी मात्र अखेर आता सर्वांना तिकडे मनवण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, आता राणीचे आई वडील देखील या गोष्टीसाठी मनवण्यासाठी तयार होतात. म्हणजेच आबांना बोलत असतात की आबा अहो, हा मान जर तुम्ही घेतला तर काही होणार नाही. इंद्रा सरांना काहीतरी काम आलं असेल त्यामुळे ते आले नाही, तर ह्या वेळेस तुम्ही बसा, पुढच्या वेळेस ते बसतील असं मात्र ते विचार करत असतात आणि सर्वांना सांगत असतात. तर मित्रांनो, ही गोष्ट झाल्यानंतर राणीच्या डोक्यात कुठेतरी विचार असतोच की इंद्रा सरांवरती काही संकट तर आलं नसेल ना, सकाळी तर ते नीट निघाले होते. तर आता दुसऱ्या सीनमध्ये मित्रांनो पाहायला मिळतंय की तनिषा मात्र आता दरवाजा खोलण्यासाठी तयार झालेली असते. तिने मात्र आता दरवाजा ओपन करण्याचा निर्णय घेतलेला असतो. अगोदर तिने खूप मजा घेतलेली असते इंद्राची आणि त्यानंतर खूप टाइमपास झाल्यानंतर ती आता दरवाजा उघडते मित्रांनो. आणि दरवाजा उघडल्यानंतर इंद्रा मात्र आतमध्ये प्रवेश करत आहे. इंद्राचा प्रवेश झाल्यानंतर मित्रांनो पाहायला मिळते की तो आता तोंडावरतीच पडतो. ज्या वेळेस आता ती दरवाजा उघडत असते त्याच वेळेस मात्र त्याला दरवाजा तोडायचा असतो. दोघांचाही आता मात्र एकच टायमिंग होतो आणि इंद्राचा तोल जातो. तर मित्रांनो, आता तनिषा मात्र त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते. का रे इंद्रा, तू इकडे काय करतोस. नेहमीप्रमाणे तिचं नाटक ती सुरू करत असते. तर मित्रांनो, इंद्रा बोलत असतो की अगं तू का दरवाजा उघडत नव्हतीस, काय झालंय तुला, असं का करतेस, मला किती टेन्शन आलं होतं तुला माहिती आहे का. त्यावेळेस मात्र आता ती त्याच्या हातामध्ये एअरपॉड्सची एक डब्बी ठेवते. ती बोलते की अरे मी गाणे ऐकत होते त्यामुळे मात्र मला तुझा आवाज आलाच नाही असं मात्र तिने तिकडे कारण दिल्याचं मित्रांनो पाहायला मिळते. हा सर्व प्रसंग झाल्यानंतर अखेरीस आता इंद्रा बोलतो की तू असं का केलंस, ती डब्बी का उर्मिला वहिनींकडे दिलीस. ती डबी पाहिल्यानंतर मला खूप धक्का बसला आणि त्यानंतर मात्र आता तनिषा बोलत असते की तुला असं वाटलं की ती डबी संपली आहे, म्हणजे त्या सर्व गोळ्या मी खाल्ल्या आणि मी मात्र मरून गेली. अरे इंद्रा, किती वेडा आहेस तू, तसं काहीही झालेलं नाहीये. त्यावेळेस मात्र आता ती सांगू लागते की तसं काहीही न झाल्यामुळे मी सुखरूप आहे, अरे मी इतक्या लवकर मरणार नाही असं ती बोलत असते. तर मित्रांनो, इंद्राच्या डोक्यात टेन्शनच असतं. तर मग इंद्रा बोलतो की असं का झालं की त्या डब्बीतल्या सगळ्या गोळ्या संपल्या आणि तू सांगितलंस उर्मिला वहिनींना त्या गोळ्या आणण्यासाठी. तर हे सर्व सुरू असताना इकडे मात्र पूजेला आता सुरुवात होते. तर मित्रांनो, पाहायला मिळते की गुरुजी शंख वाजवत आहेत आणि आबांनी आता टोपी देखील घातलेली आहे. आबांनी टोपी घातल्यानंतर मित्रांनो आता तिकडे दोघे जण छान पूजेसाठी बसलेले असतात. तर राणी आणि
गावातले सगळेजण त्यांना छान प्रतिसादही तिकडे देत असतात. गुरुजी सांगितल्याप्रमाणे आता पूजा तिकडे संपन्न होत असते. राणीच्या डोक्यामध्ये विचार येतो की आज मी आणि सर किती भारी दिसलो असतो इथे बसल्यानंतर. तर राणीची आई बोलत असते की राणी बाळा, मन हलकं करून घेऊ नकोस. ह्या वेळेस तुझा मान नसेल, परंतु पुढच्या वेळेस विठ्ठल तुला नक्कीच मान देईल. त्यावेळेस आता राणी मनातल्या मनात विचारत करत असते. काहीही झालं तरी मित्रांनो, राणीला वाईट वाटत असतं, कारण तिने खूप तयारी तिकडे केलेली असते आणि या गोष्टीवरती कुणीतरी पाणी फिरवल्यामुळे तिला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. तर आता राणीची आई कशीबशी तिची समजूत काढत आहे. राणीचा चेहरा अतिशय केविलवाणा झाल्याचा तिकडे पाहायला मिळतोय मित्रांनो. तर उर्मिला मात्र हळूहळू या गोष्टीचा कुठेतरी पाठपुरावा घेत आहे आणि राणीला जो आहे त्रास देण्याचा प्रयत्न ती करत आहे. राणीला ती बोलत असते की राणी बघ, आता हे दोघे कसे पूजेला बसले, तुझी कशी वाट लागली. असं बोलत असताना मित्रांनो आता कारचा आवाज येतो. इंद्रा फायनली आलेला असतो. इंद्रा तनिषा सोबत आलेला असतो आणि दोघे जण आता पूजेच्या मंदिरामध्ये आलेले असतात. मित्रांनो दोघे जण पळत येतात. त्यावेळेस इंद्रा आता गुरुजींना बोलतो की गुरुजी, पूजा सुरू करूया का. तर आबा बोलतात की पूजा झालेली आहे. आबांना अतिशय राग आलेला असतो इंद्राचा खरं तर मित्रांनो, कारण वर्षातनं एक येणारे पूजा देखील इंद्रा पूर्ण करू शकलेला नसतो. त्यावेळेस आता तनिषा समोरच आबा त्याचा खूप सारा पाण उतारा करत असतात. आबा बोलत असतात की अरे असला कसला तू मुलगा, ते राणी बघ सकाळपासून तयारी करून बसली आणि तू पूजेला आलाच नाहीस, असं का केलंस. तर राणी ही देखील तिकडे हळवी झाल्याची पाहायला मिळतीये. तर तनिषा बोलत असते की आबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तनिषा त्यावेळी मात्र तिकडे कारण देऊ लागते. तनिषा बोलत असते की इकडे खूप महत्त्वाचं काम आलं होतं आबा. त्यावेळेस एका क्लायंटचा मेल आला होता आणि त्याचा रिप्लाय करणं गरजेचा होता. तिकडे काही डॉक्युमेंट्स द्यायचे होते, ते मला देता येत नव्हते आणि इंद्राला मी तिकडे बोलावून घेतलं होतं. त्यावेळेस मात्र आता आबा या गोष्टीवरती थोडासा विचार करतात आणि थोडासा त्यांचा आवाज खाली होतो. परंतु आबा बोलत असतात की अरे जरी काम आलं तरी देखील हा विठ्ठल आपल्याला एकच वर्षातनं चान्स देत असतो. त्याच्यामुळे आज आपण इथे उभे आहोत. त्याची देखील पूजा तू केली नाहीस. तर मित्रांनो आबांचं मन कुठेतरी खूप दुखल्याचं पाहायला मिळत आहे. आबा सारखेच टेन्शनमध्ये असतात आणि त्यांचा विचार जो आहे तो आता सर्वांसमोर मांडत असतात आणि इंद्राला खूप सुनावत असतात. तर मित्रांनो राणी मात्र खूप हळवी झालेली आहे. हळव्या राणीने मात्र आता पुढे पुढाकार घेतला आहे आणि या दोघांना वाचवण्यासाठी तिने आता संतांची मदत घेतली आहे. त्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी ती बोलत असते की उगीच संत म्हणून गेले नाही, कांदा मुळा भाजी अवघी विठाही माझी. त्यावेळेस मात्र ती आबांना सांगत असते की आबा आपण आपला विठ्ठल आपल्या कामामध्ये शोधला तरी देखील काही हरकत नाही असं संतांनी म्हणलं आहे. त्यामुळे मात्र मित्रांनो आबांचा राग थोडासा गेल्यासारखं पाहायला मिळतो. त्यावेळेस आबा बोलतात वा राणी, काय उदाहरण दिलंस तू. या उदाहरणाने मी मात्र पूर्णपणे भारावून गेलो. तर मित्रांनो आता पाहायला मिळतंय तर राणी मात्र आता विचारत असते की सर तुम्ही ठीक आहात ना, काम झालंय ना. तर मित्रांनो फायनली पुढील भागात दाखवण्यात आला आहे राणी आणि इंद्राने छान फुगडी खेळली आहे आणि विठ्ठलांनी त्यांना आशीर्वाद देत त्यांच्यावरती फुलांचा हार टाकला आहे.